नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण बनवणार आहोत आज पालक टाकून ढोकळा. तर हा बनवायला पण खूप सोपी आहे आणि झटपट होणारा आहे. खूप वेळ तांदूळ किंवा चण्याची डाळ न भिजवता झटपट होईल या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. तर रेसिपी पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला मग सुरू करूया पालक ढोकळा रेसिपी. आता इथे मी 1 वाटी पालक घेतलेली आहे. ते छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे अर्धा वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि हिला मी 1 तास भिजत ठेवलेली होती. त्यामुळे ती छान फुललेली आहे. त्यानंतर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. ते पण छान 1 तास भिजवून घेतलेले आहे. आणि त्यानंतर अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. आणि त्यानंतर दही आहे 1 वाटी, 4 अद्रकचे तुकडे आहे आणि 4 मिरची आहे आणि 1 इनोचं पॉकेट आहे आणि आपल्याला मीठ लागणार आणि आपल्याला तडक्यासाठी मोहरी आणि आपल्याला लागणार तेल. तर आता आपण जी पालक घेतलेली आहे तर तिला आता शिजवायला ठेवून घेऊया. तर मी 1-2 मिनटं तिला छान शिजवून घेते. तर मी यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि गॅस ऑन केली आहे आणि आपल्याला हिला फक्त 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर. 2 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले पालक आता छान शिजलेली आहे. तर आता आपण हिला थंड करून घेऊया. तर मी यासाठी आधी हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड करून हिला मिक्सरमधून पेस्ट बनवून घेते त्याची. तर इथे मी पालक प्युरी करून घेतलेली आहे. आता मी हे बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. तर ही अर्धा वाटी पालक प्युरी झालेली आहे. तर मी आता याच बाउलमध्ये मिक्सरच्या याच भांड्यामध्ये जे तांदूळ आपण 1 तास भिजत ठेवलेले होते ते पण मी मिक्सरला लावून घेते. तर आपण ज्याप्रमाणे इडलीचं करतो त्याप्रमाणेच ते पण पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी पालक ठेवलेल्या भांड्यामध्येच मिक्सरला लावल्यामुळे त्याचा कलर पण तसंच आलेला आहे. तर आता मी हे एका बाउलमध्ये पण ट्रान्सफर करून घेते आणि चण्याची डाळ पण मी आता मिक्सरला लावून घेते. आणि त्यासोबतच मी जे 4 मिरची घेतलेली होती ते पण त्यामध्ये टाकून घेते आणि अद्रकचे 4 तुकडे पण टाकून घेते आणि याची छान बारीक पेस्ट करून घेते. तर इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे. ते पण आता आपण जे तांदूळचं पेस्ट काढलेली होती तिथेच आपण टाकून घेऊया हे सगळं. आणि टाकून झाल्याच्या नंतर हे छान मी मिक्स करून घेते आधी. तर हे छान मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आपण 1 वाटी जो दही घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे. तर मी दही टाकून घेत आहे. त्याला पण छान मिक्स करून घेते. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा वाटी जो रवा घेतलेला होता तो ॲड करायचा आहे आणि आधी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे एकजीव झालं पाहिजे. तर मी इथे ते छान मिक्स करून घेते. आता आपण यामध्ये जी अर्धा वाटी पालक प्युरी करून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आता आपण या स्टेजला 1 चम्मच मीठ ॲड करणार आहोत, कारण आतापर्यंत मीठ कुठेही ॲड केलेलं नाही आहे. तर मी इथे 1 चम्मच मीठ ॲड करत आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. आपलं सारण इथे थोडंसं घट्टसरच झालेलं आहे. तर यासाठी मी आता इथे अर्धा वाटी पाणी ॲड केलेलं आहे. तो पण छान मिक्स करून घेते आणि यामध्ये मी आता 3 चम्मच तेल टाकून घेत आहे. ते पण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर सर्व साहित्य छान मिक्स करून झालेले आहेत. आता आपण याला 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं, कारण आपण रवा टाकलेला आहे तर तो फुलतो, त्यामुळे त्याला 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं. आता आपण जे स्टीम करणार आहोत ढोकळ्याला, तर मी इथे ढोकळा पात्र घेतलेलं आहे आणि त्याला गॅसवर गरम व्हायला ठेवलेलं आहे. 5 मिनटं ते प्रीहीट करून घेत आहे. आणि ज्यामध्ये आपण ढोकळा लावणार आहोत त्या पात्राला मी तेल लावून घेत आहे, जेणेकरून ढोकळा चिपकू नये. तर मी आता ढोकळ्याच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. 10 मिनटं झालेले आहेत. तर आपला रवा वगैरे छान आता फुललेला आहे. तर आता याला मी थोडंसं मिक्स करून घेते आधी. आणि यामध्ये आता आपण ॲड करायचं आहे इनो. इनो हा सगळ्यात शेवटी टाकायचा, जेव्हा आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्याच्या आधी इनो ॲड करायचा आहे. तर मी आता यामध्ये इनो ॲड करून घेते. तर इथे मी 1 पॉकेट इनो घेतलेला आहे. तो आता छान मिक्स करून घेऊ.
आणि आपण ढोकळ्याच्या पात्रामध्ये त्याला टाकून घेऊ। इथे मी पाऊण डब्बा भरून घेते, कारण थोडं फुलतो त्याच्यामुळे त्याला पूर्ण भरायचं नाही आणि याला थोडं मी टॅप टॅप करून घेते। आता मी याला स्टीम करायला ठेवून देते। इथे मी स्टीमरला 5 मिनिटं प्रीहीट केलेलं होतं। आता यामध्ये आपण ढोकळ्याचं पात्र ठेवून द्यायचं आणि याला हाय फ्लेमवर 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे। त्यानंतर आपला ढोकळा तयार होणार। तर 15 मिनिटं झालेली आहेत। गॅस ऑफ करून घेते आणि आपण याला छान थंड होऊ द्यायचं। जर गरम गरम काढलं तर ढोकळे व्यवस्थित निघत नाही, तर मी आधी याला छान थंड होऊ देते। आता इथे हे थंड झालेलं आहे, तर मी आता यावर तडका टाकून घेते। तर त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि तडका पॅन घेतलेला आहे। गॅस ऑन केली आणि त्यावर मी आता पॅन ठेवलेला आहे आणि आता इथे मी 2 चम्मच ऑइल टाकून घेत आहे आणि ऑइल छान गरम होऊ द्यायचं आहे। ऑइल छान गरम झालेलं आहे। यामध्ये मी आता 1 चम्मच मोहरी टाकून घेत आहे। मोहरी तडतडायला लागली की यामध्ये आपण लाल मिरची टाकणार आहोत। तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून पण टाकू शकता। तर मी इथे 2 लाल मिरची त्याला मधून कट करून घेतलेली आहे, ती टाकून घेत आहे। तर आपला तडका तयार आहे। आपण हे ढोकळ्यांवर टाकून घेऊ आता। तर इथे मी तडका सगळीकडे स्प्रेड करत आहे। तुम्ही यामध्ये कढीपत्ता पण टाकू शकता। तर इथे हे टाकून झालेलं आहे आणि आता आपण याला डब्याच्या बाहेर काढून घेऊ। तर चाकूच्या साहाय्याने मी त्याच्या कडा आधी फ्री करून घेते, म्हणजे काढायला सोपं जाते। हे आता एका प्लेटवर काढून घेते। तर त्याआधी त्याला वरून थोडं टॅप टॅप केलं की ते आपोआप निघून जाते। आता याला आपण छान छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेऊया। तर मी आधी याला टर्न करून घेते आणि याला कट करून घेते। तर इथे छान ढोकळा कट करून झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान स्पंज झालेला आहे, छान फुललेला आहे ढोकळा आणि कलर पण छान आला आहे पालकमुळे आणि टेस्टी तर भरपूर आहे। तर नक्की तुम्ही करून बघा। तर मी आता हे तुम्ही चटणीसोबत पण सर्व करू शकता आणि केचपसोबत पण सर्व करू शकता। तर मी आता प्लेट तयार करून घेते। तर तुम्ही बघू शकता आपला छान स्पंज झालेला जाळीदार ढोकळा इथे तयार आहे आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।